आज मराठा आरक्षण आणि जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे। या सुनावणीमध्ये नक्की काय घडलंय पाहूया टॉप 9 न्यूज। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, खबरदारी घ्या। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। उद्या 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा। मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा। मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा, कोर्टाचे आदेश। आंदोलनाच्या विरोधामध्ये नाही पण नियमांचं पालन व्हावं। आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन करावं। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये, कोर्टाचे आदेश। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये। 5000पेक्षा जास्त लोक आणू नये, आयोजकांची जबाबदारी होती, कोर्टाचं म्हणणं। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर, सर्वसामान्यांना त्रास का, याचिकेतून सवाल। तर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी। त्यात काय ते ठरवू, कोर्टाची माहिती। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून घडवून आणलं जातंय, गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टात युक्तिवाद। हमीपत्रात जरांगेंनी नियम पाळणार सांगितलं पण नियम पाळले नाहीत। आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंतच परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालं। महाधिवक्त्यांनी कोर्टात बाजू मांडली। कोर्टाला घेराव, रस्ते अडवले, हे शांततेचं आंदोलन आहे का? शांततेनं आंदोलन सुरू असं वकिलांनी म्हटल्यानं कोर्टाचं उत्तर। हमीपत्रावरील जरांगेंची सही पडताळली आहे का? कोर्टाचा सवाल। तर सही जरांगेंचीच, महाधिवक्ता यांची माहिती। तर जरांगेंच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतली। एका वृत्तपत्राच्या बातमीची कोर्टाकडून गंभीर दखल। मराठा आंदोलनासाठी स्टेडियम देण्याच्या आंदोलकांच्या वकिलांची मागणी। तर दोन्ही स्टेडियम ही ऐतिहासिक ठिकाणं, तुम्ही काय बोलता हे समजतं आहे का? स्टेडियमची मागणी फेटाळत कोर्टानं सुनावली।